दुर्गा दुर्गा मरचिले वेगी दैत्य दानवन लाभे मागी आतर्क्यते ते चिरगे निगी पुत्र प्रयोगी करविले. गौरीपुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवी, रामभक्त हनुमानजी, गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे रामभक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो. संत सजना साष्टांग नमन, श्रोते जनासी लोटांगण, करावया कथा निरूपण, ज्ञानदान मद द्यावे प्रभू तुम्ही भविष्यात या मूर्ती. मी तव दुबळार्चित से भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकारावे की. कारण बघा किती सुंदर कथा आहे. त्यावेळेस असताना काय पुढी काय की बाबा या ठिकाणी असताना आणि सुग्रीव आणि वाले याला सुंदर अशा प्रकारचं असताना हे नगर तयार करून दिलं. कसं तयार केलं, किती चांगलं होतं, किती सुंदर होतं. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे फळामुळं असे सुंदर झाड होते. एक पहिला मुद्दा झाला. दुसरा त्या ठिकाणचं संपूर्ण राजवैभव त्या ठिकाणी अगोदरच प्राप्त करून दिलेलं होतं. काय जड जवाही रत्न अशा अनेक प्रकारचं वैभव संपन्न अशा प्रकारचं नगर होतं. आणि ते नगर कुणाला, वाळीला आणि सुग्रीवाला देऊन टाकलं. अशा प्रकारचा असताना कथानुवाद महाराज वाला मारी चांदी ब्रह्मदूत सवेदे हो निसमस्त, वृक्ष राजाभिषेकार्थ किष्किंधेत ते आले. आणि त्या ठिकाणी असताना काय केलं, वृक्ष राजाला असताना आपल्या मुलाने घेतलं. कुणाला, वाईला आणि सुग्रीवाला वरून घेतला. अशा प्रकारचं ऋषी मंडळी सुद्धा काही बरोबर घेतले. आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाला घेऊन आणि किष्किंधेच्या ठिकाणी त्या जे राजवैभव होत आणि राजवैभव असताना प्राप्त करून देण्यासाठी आणि त्या ठिकाणी असणारे आले. ब्रह्मयाच्या ज्ञाती समर्थ, देशोदेशीचे वानर समर्थ, शैनापती आले ते अभिषेकार्थ वृक्ष राजा. काय सुंदर वर्णन आहे. कारण सगळ्या देशविदेशीचे संपूर्ण राजे त्या ठिकाणी आले. संपूर्ण वानर सैन्य ज्या भूताला बऱ्या जगताच्या ठिकाणी जेवढं होत ते संपूर्ण वानर सैन्य समुदाय त्या ठिकाणी आला. आणि त्या ठिकाणी असणारा वृक्ष राजाला आणि त्या ठिकाणचं राजवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि संपूर्ण असणारं त्या ठिकाणी राज्याभिषेक करण्याची संपूर्ण असणारी तयारी त्या ठिकाणी झाली. अशा प्रकारचं वर्णन नाथ महाराज केलं. बाळा बोला. मुकुट कोंडले रत्न मेखळा, बहुअंगाज रत्नमाळा, वानर बांधली राजकमळा, सुपुत्र सोळा राजाचा. कारण बघा, कारण ज्यावेळेस असताना राज्याभिषेक करायचा असते, राजवैभव प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेस असताना त्या ठिकाणचा राजा असतो. राजाचं वैभव का असतं, आजचं बघा ना, आजचं श्रीमंताचं वैभव म्हणतं जॅकेट अंगठ्या मुक्त काय बरोबर आहे, तो श्रीमंत. पण तेव्हाच राजवैभव कसं होतं असताना वाणीला अशा प्रकारचे अनेक संपूर्ण प्रकारचे रक्त अलंकार सुशोभित अशा प्रकारचं राजवैभवामध्ये असणारं राजा असे असणारं सोन्याचं सुंदर अशा प्रकारचं रत्नजडित सिंहासन निर्माण केलेलं होतं. आणि राजवैभवामध्ये असताना त्या ठिकाणचं असताना आणि सिंहासन राजवैभव असताना आणि त्या ठिकाणी त्याला प्राप्त करून दिला असं नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे. किष्किंधा मुख्य राजधानी, तीर्थ श्रेष्ठ वारासनी, वृक्ष राजा वेश कोणी, वानर सैन्य निज राजा. कारण त्या ठिकाणी असताना बघा
अशा प्रकारचं राजवैभव किष्किंधेच्या ठिकाणचं वृक्षराजाला प्राप्त करून दिलं आणि त्या ठिकाणी असणारा वृक्षराजा सुंदर प्रकारचा असणारा राजवैभव प्राप्त करून आणि त्या सिंहासनावर अशा प्रकारचे असणारे आणि त्या ठिकाणी त्याला राजवैभव प्राप्त करून दिलं असं नाथ महाराज आणि या ठिकाणी वर्णन करतात.